तर 20 वर्षांनी एकत्र महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंची चर्चा करणार. सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचं विधान. एकत्र येण्यामुळे मुस्लिम आणि गुजराती लोकांनाही आनंद, असं ठाकरेंनी म्हटलंय. आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल, इतर भाषिकांना सुद्धा, आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा, त्यांनी जाहीरपणाने पण बोलत, आणि इतर भाषिक सुद्धा, हिंदी वगैरे गुजराती सुद्धा, अच्छा किया आपने, तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो. कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. यात पोटशूळ उठावा असं काय आहे? पण उठलाय. पण मला नाही माहित, ज्यांचं उठलं त्यांना विचारा. आणि मी आनंदाकडे बघतोय, पॉझिटिव्ह बाजू बघतोय. त्या मंचावरती राज ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल. तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू किंवा होईल. याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यायचा? ह्याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू, हाच त्याचा अर्थ. होय, मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे, हे होणार, आलं पाहिजे. कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय? पण लोकांचा रेटा आहे की राजकीय दृष्ट्या एकत्र यावं. ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही. पण मी जे म्हटलं की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे. या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल. पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय, मी तर म्हणे हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे. नक्कीच. आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं, आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्वाचं आहे. मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का? पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली, काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही, हा प्रश्न विचारला जातो. हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो. काय अडचण काय? अडचण काय? बाकीचे लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत. मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही, भेटायचं तर उघड भेटू. काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी?